भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेतात 3 दिवस पाणी साचल्याने भाजीपाला आणि इतर पीक खराब झालं असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलाय। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी। भंडारा जिल्ह्यात सतत 3 दिवस पावसाची संततधार सुरू होती, तर आता पावसाने उसंती घेतली असली तरी आता जे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण अशाच एका शेतावर आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांनी जे शेतामध्ये भाजीपाला लागवड केली होती, हे ढेमसाचं पीक आहे जे लागवड केलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण पाणी साचलं। 3 दिवस सतत या ठिकाणी पाणी साचल्यामुळे संपूर्ण पीक हा खराब झालेला आहे। इथून एकही उत्पादन होणार नाही असं शेतकरी म्हणणं आहे। आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत, त्यांना विचारूया काय सांगाल, काय काय लागवड केली होती आणि काय खराब झालेलं आहे? माझ्याकडे ढेमशाची लागवड आहे आणि पपई, चौरा, गलगले, दोडके, कारले, काकडी, मी पूर्ण भाजीपाला लावतो। वांगा आणि कारला लावायचा अजून बाकी सुद्धा, पण हा सर्व पीक 3 दिवसाच्या पावसामुळे नष्ट झालेला आहे। काय सांगाल, तुमची शेतीने तुम्ही भाड्याने शेती घेतलेली आहे? माझी शेती ही मी लाखनीत राहत असतो आणि आमगावचा मालक आहे। मी 1 लाख रुपये वर्षाला देऊन ही 6 एकर शेती करत आहे। तरी पण मला हे शेतमालकाला पैसे तर द्यावेच लागतील, पण पीक पूर्ण नष्ट झालेलं आहे। एकंदरीतच दुसऱ्याकडून यांनी भाड्याने शेती घेतल्याने शेती लागवड करताय, त्याच्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताय। मात्र हा 3 दिवसाच्या पावसाने होत्याचं नव्हतं केलं, त्यामुळे आता त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।